ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाढवा आहे, येणारा वेळच काळच ठरेल. अशा प्रकारची वंजना, अशा प्रकारच्या या पैशाच्या जोरावर गोष्टी करतायत. सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. 17 ठिकाणी निवडणूक लागली, प्रत्येक ठिकाणी बिनविरोध झाली, ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्या आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते, पण खऱ्या अर्थानं चोरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल सुद्धा मी आभारी आहे. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नामवंत यांच्यावर प्रचंड असं दबाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय जिगरीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार आणि अभिनंदन करतो. सर, आपण पाहिलं की परभणी शहर महानगरपालिकेत तुम्ही आणि खासदार साहेबांनी सोबत रणगाडा लढले, सोबत लढाई लढली, पण यावेळेस खासदार साहेब दिसत नाही. खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचा काही धोरणे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून ते आज येऊ शकले नाहीत, अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते घेऊन त्याबद्दल काही बोलू शकतो. जरा चर्चा आहे सर, थोडं काहीतरी बिनसले म्हणे कोणाच खासदार साहेब. असं काही सध्याच्या घडीला माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एक संघ मिळून निवडणूक लढू आणि विशेष प्रमाणे विजय आमचा झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. साहेबांनी बोलले की सर्व आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, काय सांगाल? या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावरती आहे तेवढं सत्य आहे. तरी दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जी काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील, त्यांना एक संघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यास सांगितलं आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असा ही आजची लढाई आहे. पण आता यामध्ये विचार जिंकतोय का लक्ष्मी अस्त्र जिंकतोय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतर लक्षात येईल. सर, आता कार्यक्रमात लोकांनी तुमचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला, कसं पाहता या गोष्टीवर? काही प्रेमानं लोक बोलत असतात, असे जे जवळची लोक असतात त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असते म्हणून असे काही बोलले असतील. पण असं काही नाही, आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम दिलं ते आम्ही इमानदारीनं आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे, उद्या करत आहे. 29ला डॉक्टर राहुल पाटील खासदार दिसतील का परस्पर लढाई? अशा प्रकारचे काही तुम्हाला दिसणार नाही. जे काही होईल ते 2029ला होईल. आत्ताच त्याबद्दल मी काही वाच्यता करणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जातात ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाढवा आहे, येणारा वेळच काळच ठरेल. अशा प्रकारची वंजना, अशा प्रकारच्या या पैशाच्या जोरावर गोष्टी करतायत. सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. 17 ठिकाणी निवडणूक लागली, प्रत्येक ठिकाणी बिनविरोध झाली, ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्या आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते, पण खऱ्या अर्थानं चोरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नामवंत यांच्यावर प्रचंड असे दबाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय जिगरीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार आणि अभिनंदन करतो. सर, आपण पाहिलं की परभणी शहर महानगरपालिकेत तुम्ही आणि खासदार साहेबांनी सोबत रणगाडा लढले, सोबत लढाई लढली, पण यावेळेस खासदार साहेब दिसत नाही. खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचा काही धोरणे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून ते आज येऊ शकले नाहीत, अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते घेऊन मी त्याबद्दल काही बोलू शकतो. जरा चर्चा आहे सर, थोडं काहीतरी बिनसले म्हणे कोणाच खासदार साहेब. असं काही सध्याच्या घडीला माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एक संघ मिळून निवडणूक लढू आणि विशेष प्रमाणे विजय आमचा झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. साहेबांनी बोलले की सर्व आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, काय सांगाल? या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावरती आहे तेवढं सत्य आहे. तरी दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जी काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील, त्यांना एक संघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यास सांगितलं आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असा ही आजची लढाई आहे. पण आता यामध्ये विचार जिंकतोय का लक्ष्मी अस्त्र जिंकतोय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतर लक्षात येईल. सर, आता कार्यक्रमात लोकांनी तुमचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला, कसं पाहता या गोष्टीवर? काही प्रेमानं लोक बोलत असतात, असे
जे जवळचे लोक असतात त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असते पण असे काही बोलले असतील पण असं काही नाही. आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम दिले ते आम्ही इमान इतबारीनं आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे आणि उद्याही करत राहू. 29ला डॉक्टर राहुल पाटील खासदार संजय जाधव दिसते का परस्पर लढाई विरोधात? नाही, अशा प्रकारचे काही तुम्हाला दिसणार नाही. जे काही होईल ते 2029ला होईल. आत्ताच त्याबद्दल मी काही वाचना करणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जातात